भाग्योदय कार्यालय बेवारस, महानगरपालिकेची अनास्था, देखभालीकडे दुर्लक्ष। अहिल्यानगर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एकीकडे आयुक्त महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधताय, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या मालकीची करोडो रुपयांची प्रॉपर्टी अक्षरशः बेवारस अवस्थेत आहे। महानगरपालिकेच्या मालकीचं केडगाव भागामध्ये भाग्योदय मंगल कार्यालय दुर्लक्षाभावी खंडर बनलेलं आहे। केडगावचे ज्येष्ठ नेते आणि नगरपंचायत समितीचे तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्या पुढाकारातून केडगाव इथल्या एकनाथ नगर परिसरात 28 एप्रिल 1998 मध्ये जिल्हा ग्रामविकास निधी आणि लोकवर्गणीतून भाग्योदय मंगल कार्यालय बांधण्यात आलं। त्यावेळी जागा सोडून फक्त बांधकामासाठी 32 लाख रुपयांचा खर्च आला होता। त्यामुळे केडगाव ग्रामपंचायतीला चांगलं आर्थिक उत्पन्न सुरू झालं। मात्र 1999 मध्ये हे कार्यालय अगोदर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिकेच्या मालकीचं झालं। लग्न कार्यासाठी खासगी कार्यालयात लागणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून नागरिक शासकीय अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या या कार्यालयाला पसंती देत होते। यामुळे महानगरपालिकेला वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न सुरू झालं होतं। पण 2016 पासून महानगरपालिकेनं या कार्यालयाकडे दुर्लक्ष सुरू केलं। या कार्यालयाची दुरुस्ती, देखभाल याच्याकडे दुर्लक्ष केल्यानं महानगरपालिकेला उत्पन्न मिळवून देणारं हे कार्यालय कार्यक्रमांसाठी बंद झालं आणि हे कार्यालय बंद पडून आता 8 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे। पार्किंगची सोय, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची इथे सुविधा होती। हिरवीगार झाडं आणि 2-3 हजार लोक बसू शकतील असा भव्य हॉलही या ठिकाणी उपलब्ध आहे। मात्र आता या सगळ्या सोयी सुविधा धूळ खात पडलेल्या आहेत।